नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मुंजाची माझ्याकडे एक स्टोरी आहे. मी तुला समजलं ना की मुंजा एक कशा येस येस प्रकारचा येस भूत येस असतो. तसं बेसिकली नटखट 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 खट भूत. भूत. येस. तर त्याचं त्याचं कसं असतं ना, एक एक स्टोरी आहे माझ्याकडे त्याच्याविषयी, एक गोष्ट आहे. तर माझ्याकडे सेम अशी स्टोरी आहे बाई, मी कधीतरी एकदा वाचलेली किंवा यूट्यूबवर बघितलेली ती स्टोरी. तर ते असं आहे ना की एक मुलगी असते कविता नावाची. म्हणजे तर ती त्याच्या बहिणीकडे राहत असते. बहीण आणि भाऊजी जे असतात, का ब्रदर इन लॉ, जिजूंबरोबर. जिजू हां, जिजू, न्यू टर्म जिजू. जिजू हां, तर जिजूंबरोबर आणि ताईबरोबर ती राहत असते. ते लोकं म्हणजे त्या साईडला कुठेतरी राहत असतात. कोकणातच बऱ्यापैकी. आता स्पेसिफिक मला नाही माहिती, पण अशा जागी राहतात. तिकडून बऱ्यापैकी ती सिटी असते, जिकडे शिक्षण वगैरे इझिली अवेलेबल आहे. प्लस बीचेस वगैरे आहे, निसर्ग आणि प्रॉपर म्हणजे टियर 2 सिटी आपण म्हणू शकतो तिला. तर एक सीन होतं ना, की एकदा कविता कॉलेजमधून लवकर येते आणि जिजूंचं आणि ताईचं असं प्लॅन होतं, की चला आपण कुठेतरी बीचवर जाऊ आणि जरा फिरून येऊ. तर ते गाडी-बिडी काढतात, बीचवर जातात. तर बीचवर जात असतात ना, आणि ते लोकं असं आहे, की ते त्या सिटीमध्ये नवीन शिफ्ट झालेले असतात. त्यांना एवढं काही माहिती नसतं आणि बीच पण थोडं लांब असतो. तर जाता आता बऱ्यापैकी 4:30-5 वाजलेले असते. म्हणजे 1-1.5 तासातच रात्र होईल, असं असं तेव्हाचा माहोल होता. तर तिथे गेल्यावर माहिती आहे का, प्रत्येक बीचच्या एंट्रीला वगैरे कोणतरी ते चणे फुटाणे विकणारे बसलेले असतात. तर हे चणे घेतात आणि गावात असल्यामुळे एवढे काही जास्त तिकडे गर्दी वगैरे नव्हती. ठीक आहे, बऱ्यापैकी खालीच बीच होता, एकदम खालीच होता. आणि तर ह्याने चणे फुटाणे घेतले आणि तो माणसाने ह्यांना एक ॲडवाईस दिली. कारण तो बोलला, की इथे तुम्ही जाताय, पण इथे मेक शुअर करा, की तुम्ही संध्याकाळ होईपर्यंत परत या. परत या. म्हणजे अंधारात राहू अंधारात नका राहू इथे. नका. ओके ओके. रिटर्न या तुम्ही. तर त्याने असं का बोलला? बोलतो नाही, या परत, असं त्याने एक ॲडवाईस दिली. युजली सगळ्या बीचवरती असंच असतं. म्हणजे जो क्राऊडेड नसतो ना हम्म. त्या बीचवरती ना लोक युजली ॲडवाइस एकतर भूत असतात, नाहीतर नालायक माणसं असतात. हां. दोघांपैकी एक. हां, दोघांपैकी तर जे असतं तसं. तर ते ॲडवाईस दिलं त्यांनी. म्हटलं ठीक आहे. तर कविता बसल्या मस्तपैकी, गेले वाळूत बसल्यात, एन्जॉय करते तसं होतं. तर जिजूंनी बोलवलं, अरे माझा एक फोटो, कारण बऱ्यापैकी आता 1-1.5 तास झालेला आणि ऑलमोस्ट सनसेटवाला टाईम था. तर जिजू आणि ताई फुल कपल फोटोशूट चालू होतं त्यांचं. तर कविता फोटो काढत होती. तर तिने एक नोटीस केलं ना, की असं लांबून त्यांना ना काहीतरी असं एक दिसतंय, म्हणजे कॅमेरात काही ना काहीतरी अडचण येते आणि फोटो बरोबर क्लिक नाही होत आहे. कधी एका बाजूला काही ब्लॅक असं शॅडो टाईप दिसतंय किंवा सगळं दिसतंय, तर होत नाही आहे. तर तिला असं वाटलं कोणतरी आहे का इथे? ठीक आहे, कॅमेराचा काही प्रॉब्लेम कॅमेराचा किंवा काहीतरी हिला प्रॉब्लेम काढता असेल. येत नसेल तर बरोबर. तर ठीक आहे, मग ते लोकं परत वाळूत येऊन बसले आणि मग त्यांनी नोटीस केलं ना, आणि तीच तिने नोटीस केलं, की तिच्या बाजूला ना पायाचे ठसे असे उमटलेत. कोणतरी चालत गेलंय. म्हटलं अरे इकडून कोणतरी, कारण ह्या लोकांनी चप्पल घातलेली. चप्पल घातले. तर पायाचे कसे उमटू शकतात? तर ते लोक परत घाबरले. परत ती बोलली. तर परत, कारण ह्याला इग्नोर करायचे खूप वेज होते. तर ती ताई बोलली, अरे असेल काय, जुनं असेल, सोड, जाऊ दे, असं. मग एक मोमेंट असा आला ना, ऑलमोस्ट अंधार झाला आणि हे लोकं पण त्यांच्या मार्गालाच होते, की चला. त्यांना ना लांबून आहे ना, रात्र होती, एक पांढरा शुभ्र व्यक्ती चालत येताना दिसला आणि खूप स्पीडमध्ये चालत येताना दिसला. आता कविताची खूप घाबरलेली, कारण तिला बोलतात ना, तिला कारण नुसते असे एक्सपिरियन्स आले होते, की काही ना काहीतरी विचित्र वियर्ड घडतंय माझ्याबरोबर. हो, वियर्ड घडतंय हा सराउंडिंगमध्ये. ती जशीच त्या व्यक्तीला तिची फाटली एकदम, ती घाबरली. ती बोलली, जिजू कोणतरी आहे, चला चला, निघा निघा निघा, इकडून निघूया. ते फटाफट जसंच गाडीकडे गेले, त्यांच्या गाडीकडे जाऊन बघितलं, की त्यांच्या गाडीमधली गाडीची जो टायर असतो तो पंक्चर झाला आहे. कोणीतरी हवा काढली आहे. ते अजून घाबरले. मग गाडी तर काढू नाही शकत. त्यांनी बघितले समोर एक झोपडी होती आणि ती व्यक्ती खूपच एकदम स्पीडमध्ये त्यांच्याकडे येत होती. ठीक आहे, भले आधी खूप लांब होती, पण एक टाईम जवळ. झोपडीत गेले, पटकन गेले. तर झोपडीत एक बाई चुलीवर काहीतरी जेवण बनवत होती. ठीक आहे. गेले आणि त्या बाईला विचारलं, की अरे आमच्याबरोबर असं असं झालं, काहीतरी असं घडलं, इथे काय आहे का असं, आणि आमची गाडी पण पंक्चर झाली, म्हणजे आम्हाला काही तुम्ही मार्ग सुचवा, मार्ग सांगा की काहीतरी हेल्प करा. काहीतरी हेल्प करा. राहतात. तर ती बाई बोलते, की ते हां हां, तो माझा मुलगा आहे, बाब्या आहे तो. हां बाबे आहे. म्हणजे काय होतं ते कॅरेक्टर अजून तुला सांगतो. तर तो बाब्या आहे आणि तो असावा. पण ते अजून घाबरतात. आणि मग ती बाई एक त्याला विचित्र प्रश्न विचारते, की ती गळ्यात बघते तिच्या आणि कविताच्या, आणि ते अरे तुझं लग्न नाही झालंय का? तर ती बोलते असा कसा प्रश्न आहे, आणि ती घाबरते, बोलते नाही झालंय लग्न माझं.
तर त्या परत ती म्हातारी बाई बोलते की माझ्या बाब्याशी तुझं लग्न लावून देऊ का मी. बाबा लगी बाब्या खूप उत्साही होता भाई. पण पण कविताच्या पर्स्पेक्टिव्हनी ते मुलींनो, बाब्या इज बाबा इज बॅक इन द टाउन. बाब्या रेडी आहे. कोणाला स्थळ वगैरे बी अवेअर. असेल, हवं असेल, कुठली मुलगी लग्नासाठी तयार असेल, बाब्या आहे, बाब्या लग्नाला तयार आहे. नवरा आलावेशी फाशी. नवरा आलावेशी फाशी. So, तसं तर ती बाई विचारते की माझ्या बाब्याशी तर लग्न लावून देऊ का. आता ऍट दिस मोमेंट कविता पूर्ण हदरते. म्हणजे ते ना एकदम स्पाईन चिल हो जात आहे. म्हणजे एकदम थंड पडतं तिचं अंग आणि ती घाबरते. काय काय बोलते काय, कारण तो भूत आहे असं त्यांना वाटतंय. ह्याच्यामधनं बाहेर न निघालाय तू, परत काहीतरी वेगळा झाला. म्हणजे कोण तो व्यक्ती, सफेद पांढरा शुभ्रा, तो भूतच वाटतोय त्यांना. आणि टायर पंक्चर झाले, तो एवढा धावत येतोय, मी मदत मागायला आले, तू माझं लग्न लावून देते. ती एकदम घाबरते. ते बोलते जिजू चला 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 चला. जसेच ते लोक जातात ना बाहेर, दरवाजा बंद होतो त्या झोपडीचा, दरवाजा उघडत नसतो. त्यावेळी जुने दरवाजे असतात ना, ते असं कडी लावायचं असतं, अशा टाईपचे असतात, पण उघडतच नसतो दरवाजा. आणि जेव्हा ते मागे बघतात ना, ती बाईच नसते तिथे. आणि जी चूल पेटलेली असते, काही चूल वगैरे पेटत नसते, त्या चूलला बुरशी वगैरे लागते ना असं मातीत, ते सर्व जुनं झालेलं असतं, जाळमट वगैरे. येस ते सर्व. तर ते सर्व म्हणजे कायच नसतं ते. तिथे खूप घाबरतात. ते कसं तरी बोलतात ना, हे प्रयत्न करतात, दरवाजा कशा तरी जिजू उघडतात, गाडी कशी तरी पंक्चर काढतात आणि तिकडून निघून जातात. आणि मग तिकडे बाहेर जातात प्रॉपर एका हॉटेलमध्ये वगैरे, आणि तिथे एका व्यक्तीला विचारतात की हे नक्की आमच्यावर असं झालं तर काय आहे हे. तो बोलला कविताला आणि तिच्या फॅमिलीला की जी ती बाई होती ना, ती बाब्याची आई होती, आणि तिचा नवरा वगैरे, बाबाचे जे वडील होते, ते खूप दारू वगैरे पियायचे, मारायचे वगैरे, त्यामुळे तिने आत्महत्या करून घेतलेली. आणि काही वर्षांनी बाब्याही जेव्हा बोलतात ना पोवायला वगैरे समुद्रात गेलेला, तर त्याचाही त्यावेळी ॲक्सिडेंटल डेथ झालेली. आणि तेव्हापासून असं आहे की ते लग्नासाठी असं काही ते राहिली ना, इच्छा पूर्ण राहिली. आणि आईही तडफडून मेली, मुलगाही असं. आणि ते मुंजा प्रकार, तेव्हा त्यांना समजलं की हा एक मुंजा प्रकारचं भूत आहे, आणि तुझं लग्न नाही झालं तिथेच आहे अजून, हा भूतलावर आहे. सो दॅट इज द रिझन. सो हां, ते होतं माझ्याकडून. तू नेक्स्ट कोणतं आणलंय टाईप तुझं? म्हणजे तुलसीदासांविषयीच आहे ही स्टोरी. ती म्हणजे बऱ्याच लोकांना, ऑडियन्सला माहिती पण असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तुलसीदासांची पण एक अशी स्टोरी आहे. त्यांना आहे ना, खूप टाईमपासून त्यांनी भक्ती केली होती रामाची. ते रामाचे खूप भक्त होते. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी हनुमान चालिसा लिहिली आहे, त्यांनी सुंदरकांड आहे, परत आपलं रामचरित्र मानस आहे त्यांचं. तर त्यांचं आहे ना, रामाविषयीचं भरपूर प्रेम होतं रामाविषयी. आता असं असतं ना की तुला रामाचं दर्शन हवं असेल तर तुला, म्हणजे असं म्हणतात की तुला सगळ्यात पहिले ना हनुमानाला इम्प्रेस करा. हनुमानाला, बरोबर. हां, म्हणजे हे आहे सगळीकडे. तर तिकडे आहे ना, त्याचं नेहमीचं त्यांचं ते काहीतरी त्यांचं रिच्युअल जो ते करत असताना त्यांनी कुठेतरी ते एका झाडावरती आले. पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाच्या झाडाला त्यांनी पाणी घातलं. तर पिंपळाच्या झाडाला जेव्हा त्यांनी पाणी घातलं, तर तिकडे ब्रह्मराक्षस होत आहे. आणि ब्रह्मराक्षस खुश झाला, कारण की त्याला तसंच होतं की कोणीतरी एका मोठ्या ब्राह्मणाने येऊन त्याला पाणी घातलं तर त्याला मुक्ती मिळेल. म्हणजे त्याला तो तसा काहीतरी श्राप लागलेला, तो ब्रह्मराक्षस होता. त्याला तो प्रकट झाला तिकडे. तो म्हणाला की अरे, एवढ्या वर्षापासून, तो 500 का 600 वर्षापासून होता तिकडे. तो म्हणाला की एवढ्या वर्षापासून मला कोणी पाणी घातलं नव्हतं या पिंपळाच्या झाडाला, म्हणजे कुठल्या तरी एका डिवाईन सोलने. आणि म्हणजे आपलं त्यांचं तर तुलसीदासांचा तर तेवढा ऑरा होता. तर मग त्याने पाणी घातलं, तर त्याचं असं झालं, रे या माणसाने पाणी घातलं. तो म्हणाला काय पाहिजे, तुझी काय इच्छा आहे. तर तो म्हणाला की मला रामाला भेटायचं आहे, राम मला हवा. माझ्या आयुष्याचं एकच लक्ष आहे, मला राम प्रसन्न, मला राम हवा आहे. तर ते म्हणाले की रामाला जर तुला पाहिजे तर तुला एकच माणूस हे करू शकतो, भेटवू शकतो. तर मग तो असं म्हणजे तो बोलला की त्यांचा रखवाला आहे ना, तो करेल. तर तुलसीदास म्हणाले की कोण, हनुमान. तर तो कोण हनुमान बोलल्यानंतर तो तिकडनं निघून गेला. म्हणजे जसं हनुमानाचं नाव घेतलं, तो गायब झाला.
तर तुलसीदास असं झालं, अरे यार कोणतरी एक माणूस असा भेटलेला जो मला त्याला मार्ग सगळ्याचं दाखवत नॉलेज होता. होतं, ब्रह्मराक्षसच भेटलेला, त्याला नॉलेज होतं की डिरेक्ट रामाला कसं ॲक्सेस करू शकतो. तो आता पळाला, तर त्याच्या मागे ते पळाले. पळत 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 पुढे गेलं तर त्याला परत पुढे पकडलं. हम्म. तर त्याला विचारलं पळाला कशाला, तो बोलला त्याचं नाव नको घेऊ, कारण मी तुला हिंट कशाला दिली, त्याचं नाव मी घेऊ शकलो नसतो का. म्हणून तो बोला रक्षक. रक्षक बोलला. हम्म. तुला कुठे भेटणार, तर त्याला त्याने सांगितलेलं की काशीमध्ये तुला तो माणूस भेटून जाईल. तर मी त्याला लिटरली त्या ब्रह्मराक्षसाने त्याचं नाव नाही घेतलं, म्हणून आपण बोलतो भूत पिशाच निकटणे यावे, महावीर जब नाम सुनावे. तर हनुमान चालीसा आणि त्या गोष्टीमध्ये एवढी पॉवर आहे. तर मग तो स्वतः पण त्याचं नाव घ्यायला रेडी नव्हता हनुमानाचं, डिरेक्ट त्याने सांगितलेलं की तू इकडे जा काशीला, तुला मिळून जाईल. म्हणजे काशीमध्ये रामायणाचा पाठ चालतो, त्या रामायणाच्या पाठमध्ये तुला हनुमान भेटेल. म्हणजे त्याने असं एक वर्णन केलेलं की जो माणूस रामायण चालू होण्याच्या अगोदर येईल आणि रामायण संपल्याच्या नंतर जाईल, सगळ्यात पहिला जो येईल आणि जो सगळ्यात शेवटी जाईल, तो तुझा माणूस आहे, त्याला पकड. म्हणजे ब्रह्मराक्षसाला इथपर्यंत नॉलेज असतं. हा, म्हणजे लिटरली तो हनुमानाला आयडेंटिफाय करू शकत होता की हनुमान कुठे, पण त्यांच्या हातात काय नसतं. पण ते लोक अडकलेले असतात कुठेतरी, त्यांना एवढं म्हणजे सांगायचं एवढं होतं की तात्पर्य हे होतं, त्याच्याकडे पॉवर्स नसतात, ते ह्या पॉवर नाही ते लोक त्याच्यामधनं एक्झिट नाही घेऊ शकत तेवढा. बट अगेन आहे ना की कसं असतं की त्या गोष्टीचं म्हणजे तुला माहिती आहे, म्हणजे मी असं माहीत नाही मी लास्ट पॉडकास्टमध्ये बोललो की नाही, बट कसं आहे ना, खूप आत्मे वगैरे असे असतात ना जे लिटरली तू बोलशील अरे कोणावरती काय करायचं असेल, म्हणजे आपण बोलतो ना ब्लॅक मॅजिक करायचं आहे किंवा कोणाचं काहीतरी काम काढून घ्यायचं किंवा काय, अरे लिटरली ना हे लोक एक सफरचंद आणि केळ्यावरती ॲग्री होऊन जातात. बरोबर. बिकॉज भाई तिकडे गेल्यानंतर त्यांना हे सगळं काय मिळत नाही. लिटरली वो आदमी मतलब तो आत्मा आहे ना तुझा, केळी सफरचंद आंबा, दारू, कोणाला दारू आवडत असेल, चिकन, एवढ्याशा गोष्टीवरनं मोठा मॅटर करते. म्हणजे आपण बोलू ना अरे केले के लिए इतना जान लिया तो किसी को मार दिया, त्यांच्यासाठी लाईफ डेथ काहीच नाही ना, त्यांच्यासाठी काहीच नाही. तो हा विचार नाही करत की ह्याची मुलं आहेत, तो ह्याची कोण आई असतो, आहे, तो ह्याची कोणी पण आत्मा असेल. मी तुला एक इन जनरल एक्झाम्पल देतो असं होतं की कुठला पण आत्माला आहे ना, तुझ्या क्वेश्चनचा आन्सर देतो की तुम्हाला विचारलं ना की अरे हे लोक काही कंट्रोल काय नाही करू शकत, अरे उनको केला खाना नसीब नहीं होता है, रे इधर फंस गया ना, वो केले के लिए तरस रहा है वो आदमी. नॉलेज है सब है, क्या करेगा, नॉलेज है पावर है, लेकिन जो चीज़ उसको डिझायर है ते करायला मिळत नाही, काय करणार. तू विचार कर, तो माणूस, तो ब्रह्मराक्षस हनुमान येतो जातो, कधी येतो, कुठे जातो, हे तो आयडेंटिफाय इथपर्यंत करतो. माहिती आहे त्याला. इथपर्यंत म्हणजे सांगायचं, त्या स्टोरी सांगायचा उद्देश होता की त्याला तेवढं नॉलेज असतं. अगेन डिपेंड की तो ब्रह्मराक्षस कुठल्या टायमाला कसा मेला, त्याच्यामध्ये पण टाईप्स असतील ऑब्व्हियसली, पण त्याला ते माहिती होतं की तो हनुमान कधी येतो कधी जातो, पण तो काय करू शकतो. बरोबर. सांगायचं तात्पर्य हे की ते लोक तसे ब्रह्मराक्षस तसे अडकून असतात. कनिष्क, अजून एक अशा टाईपचं मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.